लास्ट व्हिडिओमध्ये आपण मोल्स काढायचं शिकलं, नंबर ऑफ मोल्स ऑफ एलिमेंट शिकलं. आता यावेळेस आपण मोल्स ऑफ कंपाऊंड शिकूत. मोल्स ऑफ कंपाऊंड शिकूत. जर एखादा कंपाऊंड असेल, कंपाऊंड काय असतात तर एका कंपाऊंडमध्ये एकापेक्षा जास्त काय असतात एलिमेंट्स असतात. तर एखादा कंपाऊंड असेल तर त्याचे मोल्स काढायचं काय बघू. कंपाऊंड्समध्ये जे असतात सगळ्यात जे स्मॉलेस्ट पार्टिकल असते कंपाऊंडचा त्याला काय म्हणतात मॉलिक्यूल. तर लिहून घ्या, मॉलिक्यूल म्हणजे मराठीमध्ये त्याला म्हणतात रेणू. तर स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ कंपाऊंड, स्मॉलेस्ट सगळ्यात लहान कण पार्टिकल ऑफ कंपाऊंड is called molecule. एक्झाम्पल बघा, जसा कंपाऊंड कोण आहे H2O, वॉटर कंपाऊंड आहे H2O. हे वॉटर जे आहे त्याचा स्मॉलेस्ट पार्टिकल कोण आहे H2O. एवढ्याला एक काय म्हणतात, एक मॉलिक्यूल, वन मॉलिक्यूल ऑफ वॉटर आहे. हे आहे वन मॉलिक्यूल ऑफ वॉटर. वन मॉलिक्यूल ऑफ वॉटर कशापासून बनलेला आहे, वन मॉलिक्यूल ऑफ वॉटर कशापासून बनलेला आहे. त्याच्यामध्ये दोन हायड्रोजन आहेत, दोन हायड्रोजनचे ॲटम आहेत आणि एक ऑक्सिजनचा ॲटम आहे. वन मॉलिक्यूल ऑफ वॉटर म्हणजेच काय, याच्यामध्ये दोन आहेत हायड्रोजनचे ॲटम, प्लस एक कशाचा ॲटम आहे, दोन हायड्रोजनचे ॲटम आहेत प्लस एक ऑक्सिजनचा ॲटम आहे, आता आपण कंपाऊंड्सचे जेव्हा मोल काढणार तर त्याच्यामध्ये काय भेटणार आपल्याला, मोल भेटले म्हणजेच काय भेटणार, नंबर ऑफ मॉलिक्यूल्स भेटणार, नंबर ऑफ मॉलिक्यूल्स. आता बघा, एक मॉलिक्यूल म्हणजे रेणू ऑफ नायट्रोजन गॅस किंवा त्याला काय म्हणतात N2च्या एक मॉलिक्यूल म्हणजे नायट्रोजन गॅसचा एक मॉलिक्यूलमध्ये ॲटम किती असणार आहेत, यालाच मी काय लिहू शकतो इज इक्वल टू, याच्यामध्ये ॲटम्स किती आहेत, दोन आहेत. तर 2 ॲटम्स ऑफ नायट्रोजनचे दोन ॲटम म्हणजेच नायट्रोजनचा एक रेणू. ठीक आहे. नायट्रोजनच्या आता या दोन ॲटमचं वजन किती असणार आहे, 2 इंटू एका ॲटमचं वजन किती असते एका ॲटमचं, तर टोटल नायट्रोजनमध्ये प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन किती असतात 14 गुणिले, कारण वजन कोणाचं असते नायट्रोजनमध्ये, कोणत्याही ॲटममध्ये वजन कोणाचं असते, फक्त प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं. तर नायट्रोजनमध्ये प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन किती असतात 14, 7 प्रोटॉन, नायट्रोजनमध्ये असतात 7 प्रोटॉन प्लस 7 न्यूट्रॉन. तर टोटल प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन किती झाले 14 इंटू मास ऑफ वन प्रोटॉन. एका प्रोटॉनचं मास किती असते 1 AMU म्हणजेच किती असते 1.67 इंटू 10⁻⁻24 ग्राम. हे एवढं मास झालं एका मॉलिक्यूलचं, एका रेणूचं वजन झालं. हे मॉलिक्यूल ऑफ N2चा आपण काय काढायलो, मास काढायलो. हे बघा, तर किती होईल हे 2 इंटू 14 किती होते 28. आणि यालाच काय म्हणतात, एवढ्या वजनालाच काय म्हणतात 1 AMU म्हणतात, एवढ्यालाच काय म्हणतात 1 AMU. तर मी इथं लिहितो 28 AMU. हे काय झालं, मास ऑफ वन मॉलिक्यूल ऑफ नायट्रोजनच्या एका रेणूचं वजन किती झालं 28 AMU. यालाच काय म्हणतात मॉलिक्युलर मास ऑफ नायट्रोजन, यालाच काय म्हणतात मॉलिक्युलर मास ऑफ नायट्रोजन. किती आलं मग, नायट्रोजन गॅस किंवा N2 कंसामध्ये N2 किती आलं 28 AMU. AMU जर असेल तर त्याला काय म्हणतात मॉलिक्युलर मास. आता एक मॉलिक्यूलचं आपण मास पाहिले, एक मॉलिक्यूलचं मास किती आहे 28 AMU किंवा त्यालाच काय म्हणू शकतो आपण 28 इंटू 1.6 इंटू 10⁻⁻24. आता आपण एक मोल नायट्रोजनच्या मॉलिक्यूलचं मास बघू.
मास ऑफ, मास म्हणजे वजन, 1 मोल N2 मॉलिक्युल्स, N2 मॉलिक्युल्स, 1 मोल N2 मॉलिक्युल्सचं वजन किती असणार? एकाचं वजन गुणिले 1 मोलमध्ये असणाऱ्या याची संख्या. एकाचं वजन किती आहे? आत्ताच पाहिलं आपण. एकाचं वजन किती आहे? 2 गुणिले 14 म्हणजे किती? 28 गुणिले 1.67 गुणिले 10⁻²4 म्हणजे एकाचं वजन किती आहे? 28 गुणिले 1.67 इंटू 10⁻⁻24 ग्राम. हे एकाचं वजन आहे. पण आपण कशाचं बघायलो? 1 मोलचं. 1 मोलचं वजन किती असणार आहे? एवढे गुणिले एका मोलमध्ये जेवढी संख्या असते. किती मॉलिक्यूल असतात एका मोलमध्ये? 6.022 इंटू 10⁻23. हे सगळं जर तुम्ही सॉल्व केलं, तर याचं फायनल आन्सर किती येते? फक्त 28 येते. 28 ग्राम. तर हे काय झालं? याचं मोलार मास. हे काय झालं? मोलार मास. मोलार मास ऑफ N2 किती आलं? 28 ग्राम. 28 ग्राम झालं. बघा, एक मॉलिक्यूलचं वजन फक्त 28 AMU आहे. त्याला काय म्हणतात? एक मॉलिक्यूलच्या मासला काय म्हणतात? मॉलिक्युलर मास. आणि एक मोल मॉलिक्यूलच्या वजनाला काय म्हणतात? मोलार मास, जे की किती असणार आहे? 28 ग्राम. बघा, ग्राम मोठं युनिट आहे. तर 1 मोल म्हणजे खूप जास्त संख्या आहे. खूप जास्त नायट्रोजन आहेत त्याच्यात. 1 मोल म्हणजे खूप जास्त संख्या आहे. 1 मोल नायट्रोजनचं वजन 28 ग्राम असते. आणि फक्त एका नायट्रोजनच्या रेणूचं वजन फक्त 28 AMU असते. किंवा किती? 28. आणि AMUची किंमत किती असते? 1.67 गुणिले 10⁻24 ग्राम, जे की खूप कमी आहे. खूप कमी वजन असते. -24 म्हणजे खूप स्मॉल वजन आहे, कारण ते एकाच रेणूचं आहे. हे किती रेणूचं आहे? हे 1 मोल रेणू. 1 मोल रेणू म्हणजे किती रेणू आहेत? 6.022 इंटू 10⁻23, जे की खूप जास्त रेणू आहेत. तर एवढ्याचं वजन 28 ग्राम असते. तर कोणाही मॉलिक्यूलचं त्याच्या मॉलिक्युलर मास काय असते? त्याच्यातले नंबर ऑफ ॲटम्सचं काय करायचं? नंबर ऑफ ॲटम्सचं ॲटमिक मासची काय करून टाकायची? बेरीज करायची आणि पुढे ग्राम लिहून टाकायचं. आता मी एक क्वेश्चन देतो तुम्हाला. क्वेश्चन आहे कॅल्क्युलेट मोलार मास ऑफ फॉलोइंग कंपाउंड्स. हे घरून करून आणायचं आहे. नंबर 1 O2चा मोलार मास काढा. नंबर 2 Cl2चा मोलार मास काढा. नंबर 3 H2चा मोलार मास काढा. नंबर 4 CH4चा मोलार मास काढा. नंबर 5 H2Oचा मोलार मास काढा. नंबर 6 CO2चा मोलार मास काढा. नंबर 7 Na2CO3चा मोलार मास काढा. नंबर 8 CaCO3चा मोलार मास काढा. नंबर 9 BaCO3चा मोलार मास काढा. नंबर 10 MgSO4चा मोलार मास काढा. बघा, मी एकाचं काढून दाखवतो तुम्हाला. कोणाचं काढून दाखवू? मी CH4चं काढून दाखवतो. बघा, काय करायचं? मोलार मास काढताना आधी मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहायचं. हे मॉलिक्युलर फॉर्म्युला असते CH4. हे आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहायचा. मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये जेवढे एलिमेंट आहेत ते बघायचं आहे. कोण आहे? कार्बन. तर कार्बन घ्यायचं. कार्बनचं ॲटमिक मास घ्यायचं. कार्बनचा ॲटमिक मास किती आहे? 12 गुणिले त्याला जेवढे कार्बन आहेत त्यांना गुणायचं. इथं कार्बन किती आहे? फक्त 1 प्लस. आता दुसरा एलिमेंट घ्यायचा. दुसरा एलिमेंट कोण आहे? हायड्रोजन. हायड्रोजनचा ॲटमिक मास घ्यायचा. हायड्रोजनचा ॲटमिक मास किती आहे? 1. त्याला नंबर ऑफ ॲटम्सनं गुणायचं. किती आहेत हायड्रोजन? इथं 4. तर गुणिले 4. तर येऊन जाणार याचं उत्तर. 12 × 1 किती येणार? 12 प्लस 4 गुणिले किती येणार? 4.
तर फायनल आन्सर किती येणार आहे 12 + 4 किती 16. तर मोलार मास किती आलं CH4चं मोलार मास किती आलं 16 ग्राम. मोलार मास ग्राममध्ये असतं. म्हणजे 1 मोल एवढ्या रेणूंचं वजन आहे ते. 1 मोल एवढ्या रेणूंचं CH4च्या एवढ्या रेणूंचं वजन आहे 16 ग्राम. आता तुम्हाला कंपाऊंडचे मोल काढायचे असतील, कंपाऊंडचे मोल, तर काय फॉर्म्युला होते मग कंपाऊंडचे मोल? the number of moles is equal to mass given दिलेलं मास भागिले मोलार मास, त्या कंपाऊंडचं मोलार मास. हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. कंपाऊंडचे मोल काढायचे असतील तर दिलेला मास भागिले गिवन मास. आता एक क्वेश्चन करू. क्वेश्चन आहे फाइंड नंबर ऑफ मोल्स काढा म्हणते इन 98 ग्राम H2SO4. 98 ग्राम H2SO4 मधले मोल काढा म्हणते. बघा H2SO4 काय एलिमेंट आहे का कंपाऊंड आहे? कंपाऊंड आहे. तर कंपाऊंडचे मोल काढा म्हणते. कंपाऊंडच्या मोलमध्ये काय असतात? मॉलिक्यूल. तर मॉलिक्यूल येणार आहे त्याचे. काय येणार आहेत? मॉलिक्यूल. कंपाऊंडचा मोल काढायचा फॉर्म्युला काय की नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास गिवन मास किंवा वेट मास गिवन वेट एकच आहे भागिले मोलार मास. गिवन मास किती आहे? किती दिले प्रॉब्लेममध्ये? 98 ग्राम. आणि H2SO4चं मोलार मास किती असते? H2SO4चं मोलार मास किती असते? 98 ग्राम. गिवन मास किती आहे? 98 ग्राम. ग्राम कटलं 98 ने 98 कटलं किती आलं? 1 मोल. तर नंबर ऑफ मोल्स किती आलं? एक काय आलं? 1 मोल. हे काय आले? हे आले नंबर ऑफ H2SO4 मॉलिक्यूल्स. H2SO4 मॉलिक्यूलची संख्या किती आली आहे? 1 मोल आली आहे. मॉलिक्यूलची संख्या आली आहे 1 मोल. जर मी याच्यातच तुम्हाला दुसरा पुढचा क्वेश्चन विचारला, याच्यातच हे नंबर 1 समजा, याच्यातच मी नंबर 2ला विचारलं तुम्हाला मोल्स ऑफ सल्फर ॲटम्स. या H2SO4 मध्ये रेणू किती आहेत? 1 मोल रेणू आहेत H2SO4चे. पण जर सल्फरचे ॲटम विचारलं तर किती येईल? सल्फरचे ॲटम एका मॉलिक्यूलमध्ये सल्फरचे ॲटम किती आहेत? 1. तर 1 मोल रेणूमध्ये सल्फरचे ॲटम किती असणार आहेत? 1 मोल. इथं बघा एकच आहे. तर कसं काढलं आहे आपण? ॲटम कसे काढतो? मोल आल्यावर ॲटम कसे काढतो? तर नंबर ऑफ मोल्सला कशानं गुणतो आपण? नंबर ऑफ मॉलिक्यूल्सला मल्टिप्लाय करतो आपण कशानं? ॲटमिसिटीनं. ॲटमिसिटी काय असते की त्या पदार्थातले रेणूमध्ये आपले जे काढायचे त्याचे अणू किती आहेत? तर या H2SO4च्या रेणूमध्ये सल्फरचे अणू किती आहे? 1 आहे. तर नंबर ऑफ मॉलिक्यूल्स किती आले? 1 मोल गुणिले सल्फरचे ॲटम काढायचे, सल्फरची ॲटमिसिटी किती आहे? 1. तर मग सल्फरचे पण ॲटम किती आले? 1 मोल गुणिले 1 किती होते? 1 मोल. सल्फरचे ॲटम्स किती आले? 1 मोल. किती मोल आले? सल्फरचे मोल्स ऑफ सल्फर ॲटम्स किती आले? 1 मोल. पुढचा जर मी क्वेश्चन विचारला नंबर 3 याच्यामध्ये नंबर ऑफ सल्फर ॲटम्स. आधी मी मोल्स विचारले, बघा मोल्स ऑफ सल्फर ॲटम विचारला. आता सल्फर ॲटमची संख्या विचारली. मोलून संख्या कशी काढणार? नंबर ऑफ सल्फर ॲटम्स कसे असतात? तर जर आपल्याला मोल माहीत आहे त्यांना ॲटम काढायचे असतील तर मोलला कशानं गुणावं लागते? मोलला गुणावं लागते NA. तर मोल किती आहे? 1 आणि गुणिले NA किती असते? 6 × 10⁻23. तर किती येते? 6 गुणिले 1 6 × 6 गुणिले 10⁻23 ॲटम्स. एवढे ॲटम्स आहेत सल्फरचे. एवढे मॉलिक्यूल ऑफ
H2SO4मध्ये. आता जर मी पुढचा क्वेश्चन याच्यामध्ये तेच विचारला, मोल्स ऑफ हायड्रोजन ॲटम्सचे मी मोल विचारले. परत नंबर ऑफ मॉलिक्युल्स गुणिले ॲटॉमिसिटी, नंबर ऑफ मॉलिक्युल्स गुणिले ॲटॉमिसिटी. हायड्रोजनची ॲटॉमिसिटी किती आहे H2SO4मध्ये? बघा हायड्रोजनची ॲटॉमिसिटी किती आहे? हायड्रोजन एका H2SO4मध्ये हायड्रोजन किती आहे? 2. आणि नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती आलते, किती मोल आलते याचे H2SO4चे? 1 मोल. तर मग कशानं गुणायचं? 1 मोल गुणिले ॲटॉमिसिटी किती आहे? 2. तर हायड्रोजनचे किती मोल येणार मग? 2 मोल. 1 मोल H2SO4मध्ये हायड्रोजनचे ॲटम किती मोल आहेत? 2 मोल आहेत. आता मी जर विचारलं तुम्हाला नंबर ऑफ ॲटम्स ऑफ हायड्रोजनचे मोल 2 मोल आले, पण ॲटम किती येतील? तर मोल आल्यावर ॲटम काढायसाठी काय करावं लागतं? तर मोलला कशानं गुणावं लागते? Na. नंबर ऑफ ॲटमचा फॉर्म्युला असते मोल गुणिले Na. मोल किती आहे? तर 2. आणि Na किती असते? 6 × 10⁻23. ते किती येणार याचा आन्सर? 12 × 10⁻23 ॲटम्स येणार. कोणाचे ॲटम्स आहेत एवढे? हायड्रोजनचे ॲटम्स आहेत. कशामध्ये? 1 मोल H2SO4मध्ये. एक क्वेश्चन देतो आता, करा. फाइंड मास ऑफ हायड्रोजन ॲटम्सचं वजन काढायचं. प्रेझेंट इन 32 ग्राम मिथेन. 32 ग्राम मिथेनमध्ये तुम्हाला हायड्रोजन ॲटमचं वजन काढायचं. आधी काय करा तुम्ही? मिथेन 32 ग्राम दिले, मिथेनचे मोल काढा. मिथेनचे मोल आल्यानंतर मिथेनमधले हायड्रोजन ॲटमचे मोल काढा. आणि हायड्रोजन ॲटमचे मोल आल्यानंतर हायड्रोजन ॲटमचं काय काढा? वजन काढा. आधी मिथेनचे मोल काढा, नंतर हायड्रोजन ॲटमचे मोल काढा मिथेनमधले, आणि नंतर मग तुम्ही हायड्रोजन ॲटमच्या मोलहून हायड्रोजनचं काय काढा? मास काढा.